Audio Jungle. जर पाऊस झाला असेल तर त्या जमिनीतलं पाणी बाहेर सुद्धा निघून गेलं पाहिजे. तिथं शेतामध्ये थांबून राहता कामा नये. बी सडून जाईल. आणि जमीन ही मंडई नसावी अशा प्रकारेनं जमीन या पद्धतीची पाहिजे. जमीन या पद्धतीची पाहिजे. भगवंत 8 आर्य अष्टांगिक मार्ग सांगतात आहे. आता हा 8 आर्य अष्टांगिक मार्ग जरी श्रमण आणि ब्राह्मणाला समोर करून भगवंताने सांगितला असेल तरी पुण्य संपादन कोणाला करायचं आहे? सर्वांनाच करायचं आहे ना. तुम्हालाही पुण्य संपादन करायचं आहे ना. म्हणजे 8 आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन आपण केलं पाहिजे, आपल्याकडनं झालं पाहिजे. म्हणून 8 आर्य अष्टांगिक मार्ग काय? आपली सम्यक दृष्टी असली पाहिजे, सम्यक वाच्य, हे सर्व जे आहे हे सर्व आपल्याला अवगत झालं पाहिजे. आणि असं जर असेल, अशा 8 प्रकारच्या जमिनीमध्ये जर बी ओतलं तर त्या बीला अंकुरही येईल, त्याची वाढही होईल आणि त्याला भरघोस पीक सुद्धा येईल. आणि यालाच भगवंत म्हणतात की हे काय आहे? पीक भरघोस येणे म्हणजे अधिकाधिक पुण्य संपादन करणे म्हणजे काय आहे? तर ते महाफल आहे. ते महाफल ठरतो आहे. आता तेवढ्यानं झालं का? फक्त बी टाकून दिलं म्हणजे झालं का? जमीनही पाहिली आपण, व्यवस्थित आहे, खालवर नाही, प्लेन आहे, पाण्याचा निचरा बरोबर होते, नांगरली वकरली आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे. आणि त्या जमिनीमध्ये बी टाकलं, त्या जमिनीमध्ये बी टाकलं. पण त्यानं काळजी कोणती घेतली? पहिल्यांदा बी टाकत असताना पहिल्यांदा सर्व तण काढून टाकलं ना. त्यानं सर्व तण काढल्याशिवाय त्यानं त्याच्यामध्ये बी पेरलं नाही. आणि आपण पाहिलं की बी पेरल्यानंतर तो काही घरी जाऊन झोपला नाही निवांतपणे. आता बी टाकलं, येईल वरत. निष्काळजी राहिला का तो दररोज जाऊन पाहतो ना शेतामध्ये. जे बी पेरलं त्यानं अंकुर फोडला का? तर तो नुसता अंकुर नाही पाहत. अंकुर वर येतो तर सोबतच तण सुद्धा निघतो आहे का जमिनीतून, ही गोष्ट तो पाहतो आहे. आणि अंकुरही बाहेर निघत आहे आणि जमिनीतलं अजून पुन्हा तण सुद्धा बाहेर निघत आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा काळजी घेतो तो तण काढून टाकायची. तण काढून टाकायची. त्या तणाला वाळू देत नाही. त्याला माहित आहे तण जर वाढलं तर या पिकाला काय करेल? तो खाऊन टाकेल, याची वाढ होणार नाही. आणि म्हणतो सतत तण काढत राहतो, जमिनीतलं सतत तण काढत राहतो. तुम्ही पुण्याचं बी तर टाकलं, पुण्य संपादन करण्याचं बी तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाकलं. तुमची जमीन कोणती? कोणत्या जमिनीमध्ये टाकतो आपण? ती जमीन तर आपण पाहिली, तिला नांगरलं, ओखरलं, व्यवस्थित पाण्याचा निचरा होईल, ही सर्व आपण केलं. बी टाकलं, पण स्वस्त नाही बसायचं. स्वस्त नाही बसलं, तण काढावं लागते.
मग भगवंत म्हणतात हे तण कोणतं आहे? आता आपली जमीन आहे ते. तण कोणतं आहे? राग आहे, द्वेष आहे, मोह आहे. हे भारी तण आहे. राग म्हणजे आसक्तीच. राग म्हणजे आसक्ती. भर उगवते. ते कुठून उगवते? डोळ्यातून उगवते, कानातून उगवते, नाकातून उगवते, तोंडातून उगवते, कायेतून उगवते आणि मनातूनही उगवते. म्हणजे बिलकुल तुम्हाला खुरपं घेऊन तयारच राहावं लागते. तयारच राहावं लागते. कुठे हराई उगवते, कुठे कुंदा उगवते, वेगवेगळं उगवते ना. कुठे पालव्या म्हणतात त्याला, पालव्या. मग तसेच अवजारही ठेवा लागतात. काही असं गवत उगवते त्याला चिवटा म्हणतात. तर तो चिवटा खुरपण केल्यानं निघून जाते. हाराय निघते का बुडातून? कितीही प्रयत्न केला तर ते आतमध्ये कटकन होतेच, आतमध्ये राहतेच. तू समोर जाय, तुझी पात पुरेपर्यंत ते मागून उगवणं सुरू करते. म्हणजे तिची तेवढी काळजी घ्यायच लागते. मग त्याच्यासाठी तो काय करतो? चांगलं जबरदस्त डवरं मारायला लावतो. तसं नाही निघत ते. कुंदा खुरपणानं निघणार आहे का? कुंदा जर असेल तर कुंदा खोदणारा माणूसच सांगायला लागते, तेव्हा तो निघते बुडातून. चिवट्यासारखं नाही आहे तो. आणि पालव्या असल्या तर पालव्या तोडणारा सांगावं लागते. तो ते पालव्या तोडाचा अवजार आणते. ते काही खुरप्याने निघणार नाही आहे. आपले विकारही तसेच आहेत. काही कुंद्यासारखे आहेत, काही पालव्यासारखे आहेत, काही हरायसारखे आहेत. किती काय केलं तयारच राहतात. आसक्ती तशीच आहे. हराळ जी आहे अगदी तशीच आहे. ते आसक्ती इकडनं खुरपा तिकडनं सुरू, इकडनं खुरपा तिकडनं सुरू. तिला मुळासकट काढण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. जोपर्यंत आपण जसं शेतातलं तण पूर्ण त्याचा नाश करावा लागतं तेव्हा भरघोस पीक येतो, तसंच आपल्याला आपल्या जमिनीमधलं या चित्तामधलं हे जे तण आहे, राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, जेवढं जबर असेल तेवढं हत्यार ठेवावं लागतं त्याला. आणि ते मुळासकट काढून टाकावं लागतं. तर तेव्हा तुम्ही जे काही पुण्य करत आहात तर ते पुण्य जे बी टाकत आहे मग तुम्ही त्याच्यासाठी त्या जमिनीमध्ये, तर ते बी चांगलं उगवणार, भरघोस येणार पीक. आणि तुम्ही इकडे पुण्य करून राहिले आणि इकडे तुमच्या तृष्णाही वाढून राहिल्या. तुमच्या चित्तामध्ये द्वेष आहे तोही वाढून राहिला, तुमचा मोहही वाढून राहिला. भगवंत म्हणतात यांना महाफल प्राप्त होत नाही. तुम्ही केलेलं पुण्य असेल, जसं तण पिकाला दाबून टाकते, तसंच तुमचं काही तुम्ही केलेलं पुण्य असेलही तर हे राग, द्वेष, मोह हे जे विकार आहेत हे तुमच्या पुण्यालाही दडपून टाकतात आहे. त्याचा होणारा लाभही होऊ देत नाही. आणि आपण केलेल्या पुण्याचा आपल्याला खऱ्या अर्थाने लाभ झाला असला पाहिजे, ते टिकून राहिलं पाहिजे, ते भरघोस
भरघोस वाढलं पाहिजे, म्हणजे भरपूर पुण्य संपादन आपल्याला करता आलं पाहिजे. तर ते पुण्य संपादन करण्यासाठी आणि पुण्य संग्रहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती हे सर्व राग द्वेष मोह यांना नष्ट करावं लागते. त्याचं निर्दालन करावं लागते. निर्दालन मुळासकट उकळून टाकावं लागते. आणि ते कसं उखडायचं, कसं काढून फेकायचं हे भगवंताने अत्यंत पद्धतशीरपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं भगवंतानं आपल्याला ते शिकवण दिलेली आहे धम्मामध्ये. हो, त्याचं निर्दालन करता येते. त्याचं निर्दालन करता येते. भगवंताकडे नाही हा शब्द नाही आहे. भगवंताच्या धम्मामध्ये नाही हा शब्द नाही. नकारार्थी विचारच नाही इथे. नकारार्थ जे म्हणतो ते विचारच नाही. जे काही आहे ते सकारात्मकच आहे. भगवंताचा धम्म हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नाही. निगेटिव्हला स्थान नाही. आणि कुठे निगेटिव्ह माणसामध्ये ती विकृती येत असेल तर लगेच तिला पॉझिटिव्ह कसं करायचं, सकारात्मक कसं करायचं, त्याचेही उपाय भगवंतानं दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला थांबू देत नाही जीवनामध्ये. तुमची गती थांबू देत नाही भगवंत. त्याचे सर्व इलाज, सर्व पर्याय भगवंतानं आपल्या धम्मामध्ये अगदी तयार करून ठेवले आहेत आपल्यासाठी. फक्त ते आपल्याला पाहायचं आहे, शिकायचं आहे, ऐकायचं आहे आणि बस त्या पद्धतीनं आपल्याला आपलं जीवनचर्या जी आहे ती चालवायची आहे. आणि मग जोपर्यंत राग द्वेष मोह हे आपण काढत नाही तोपर्यंत आपली जी जमीन आहे सुपीक, म्हणजे 8 आर्य अष्टांगिक मार्गासारखी बनत नाही. 8 आर्य अष्टांगिक मार्गासाठी बनत नाही. म्हणजे ही जमीन त्या पद्धतीची बनवायची असेल, आपली दृष्टी कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीवन, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. या 8 आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणाऱ्या माणसाकडून कधीच पाप कर्म होत नाही. जो 8 आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन जगणार आहे त्याच्या या जमिनीमध्ये कधीच राग द्वेष मोह हे वाढणारच नाही. होतील तर कमी कमीच होतील, असतील तर ते कमी कमी होत राहतील, नष्ट होत राहतील, पण वाढणार नाही. एवढी मोठी बलाढ्य शक्ती म्हणतो आपण ते भगवंताने आपल्याला दिलेली आहे प्रत्येक माणसाला. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी सर्व विकारावर वारंवार बोलतात. इथं ते त्याचं आता स्पष्टीकरण करून देत आहेत ते. पण प्रत्येक याच्यामध्ये भगवंत जोर कशावर देतात, राग द्वेष मोह, राग द्वेष मोह. बाकी तर आहेच. राग द्वेष मोह हे जरी 3 विकारावर आपण याचं निर्दालन केलं, द्वेष ईर्ष्या वैरत्वाच्या भावना ह्या पण त्यांच्यासोबत कमी होतात. आणि कमी कमी होता होता त्या पूर्णपणे नष्ट होतात आहे. आणि मग असाच जो माणूस आहे त्यालाच महाफल प्राप्त होते. त्यालाच महाफल प्राप्त होते. असाच मनुष्य भगवंत सांगतात आहे, असाच मनुष्य 4 लाभ प्राप्त करण्याचा अधिकारी बनतो. अशाच व्यक्तीला श्रोतापती मार्ग प्राप्त होतो. श्रोतापती मार्ग प्राप्त झाला, त्याचे विकार कमी कमी होत चालले. श्रोतापती फळ त्याला प्राप्त होतं, त्याचे भरपूर विकार कमी झाले. अनागामी मार्ग प्राप्त होतो त्याला, त्या मार्गाने तो जीवन जगत जातो, त्याचे विकार तो नष्ट करत 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 चालला. सकृतगामी फळ त्याला प्राप्त होतो,
त्याने भरपूर विकार नष्ट केलेले असतात आणि भरपूर विकार नष्ट केलेले असतात म्हणून त्याला त्याच्या पुढचा मार्ग भेटतो आहे अनागामी मार्ग आणि मग त्या अनागामी मार्गाने तो प्रवास करतो तर पुढचे राहिले सुहिले विकार कमी 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 होणं सुरू होऊन जातात आणि अनागामी मार्ग त्याचा पूर्ण झाला प्रवास करून तर त्याला त्याचं फळ भेटतो आहे ती अवस्था त्याला प्राप्त होतोय अनागामी आता त्याचे भरपूर विकार कमी झाले भरपूर विकार कमी झाले आणि त्याची पुण्यपारमी भरपूर पीक आलं आता भरघोस पीक आलं त्याचं पुण्याचं अशा व्यक्तीला या दोन्ही सकृदागामी फळ प्राप्त होणारा आणि अनागामी फळ प्राप्त होणारा यांना या जीवनामध्ये एवढं काही भरपूर पीक आलेलं असतं आणि समजा आता त्यांचं हे दुनिया सोडून जायची वेळ आली म्हणजे काया सोडायची वेळ आली काया नष्ट होण्याच्या वेळेवर काया नष्ट होण्याची वेळ आली तरी तो जर या दोन अवस्थेमधला कोणीही असो त्याला प्राप्त झालेलं हे महाफल असतो अजून त्यापेक्षा मोठं होणं आहे पण महाफल ठरतो आणि म्हणून त्याचं ते त्याला फळही भेटतो तो देवगतीला प्राप्त होतो देवगतीला प्राप्त होतो आणि परत तो पुढच्या लाभासाठी या ठिकाणी उत्पन्न झाला मनुष्यामध्ये किंवा याच मनुष्य जीवनामध्ये त्यानं हे दोन्ही लाभ प्राप्त केले आणि चौथ्याही लाभाचा भागीदारी झाला तो अरहत पदाच्या मार्गावर लागला तर राहिले सुईलं जे काय असतं छोटा छोटा चिवटा चावटा राहिला असते आता शेवटचा जो प्रवास आहे ना अरहताचा आता त्याच्या या शेतामध्ये पालव्याही नाही राहिल्या कुंदाही नाही राहिला हराळ सुद्धा नाही राहिली पण कुठे कुठे चिवटा निघते तो चिवटाच राहिला आता शेवटचा मार्ग आहे चिवटा म्हणजे काय तो तर अगदी उडवत जातो अरहत पदाचा मार्ग राहिलेलं शुल्लक तुमचे विकार जे काही डागडुग राहतात जे काही डागडुग राहतात ते सर्व डागडुग या चौथ्या मार्गामध्ये तो काढत जातो आणि संपूर्ण चित्त शुद्ध करतो तर त्याला चौथं फळ भेटतोय सर्वात मोठं चौथी अवस्था प्राप्त होतो त्याला अरहत म्हणतात आता त्याच्या शेतामध्ये कोणतंच तण राहिलेलं नाही ना कुंदा राहिला ना पालव्या राहिल्या ना हराळ राहिली आणि नाही चिवटाही राहिला काही राहिलेलं नाही आता तो जीवनमुक्त झाला आहे आता सर्वात मोठं महाफल आहे याच्यानंतर कोणतंच फल नाही तो जीवनमुक्त झाला हा असा प्रवास आहे तो आणि म्हणून ते भगवंत आपल्याला सर्वसामान्य माणसाला समजलं पाहिजे त्या पद्धतीनं भगवंताने हा धम्म उतरवला त्या पद्धतीनं भगवंताने या धम्माची रचना केली आणि म्हणून भगवंतानं 60ही पहिल्या अरहतांना आदेश दिला होता की चलत भिक्कवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भिक्खूंनो जावा प्रत्येकानं आपापल्या रस्त्यानं जावा मागे फिरून पाहू नका आणि त्या मार्गावरती त्या रस्त्यावरती जे जे गाव येईल जे जे नगर येईल ते ते गाव आणि ते ते नगर त्या ठिकाणी हा धम्म सांगा आणि त्यांच्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये सांगा
त्या नगरातले त्या गावातले लोक जे भाषा जाणतात त्यांना समजलं पाहिजे, त्यांच्या भाषेमध्ये सांगा. पण सांगत असताना एक खबरदारी मात्र घ्यायचं की मी सांगितलेला अर्थ नाही बदलला पाहिजे. अर्थ नाही बदलला पाहिजे, निक्षून भगवंताने सांगितलं. आणि म्हणून आज भगवान सम्यक संबुद्धाचे विचार, भगवान सम्यक संबुद्धाचे मूलतत्व संबंध जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आहेत. प्रत्येक देशाची भाषा वेगळी आहे, प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे. आपल्याच देशामध्ये किती भाषा आहेत, किती भाषा आहेत. पण सर्व भाषेमध्ये भगवंताचा धम्म अगदी जसाच्या तसा उतरवला गेला. अर्थ नाही बदलला, भाषा बदलली. भाषा बदलली, अर्थ नाही बदलला. आणि अर्थ सुद्धा नाही बदलला पाहिजे. एक शब्द सुद्धा त्याचा अनर्थ होता का म्हणे, याची खात्री करून घेण्यासाठी बौद्ध धम्मामध्ये आवश्यकता ज्या वेळेला त्यांना वाटतो त्यावेळेला संगीती होत असते. संगीती त्याच्यासाठी होते. सर्व भाषेमधलं असलेलं जगातलं तत्वज्ञान भगवंताचं एका ठिकाणी आणलं जाते. जागतिक संगीती म्हणतात तिला. आणि सर्व जगातले धर्मगुरू, बौद्ध तत्वज्ञानाचे विद्वान, प्रख्यात पंडित, या चारही मार्गामध्ये असलेले, कोणी श्रोतापती आहे, कोणी सकृतागामी आहे, कोणी अनागामी आहे, कोणी अरथ आहे, त्यांना दिव्य लाभ झालेला आहे. भगवंताचं संपूर्ण त्रिपिटक त्यांच्या कंठस्थ आहे, कंठस्थ आहे. पूर्ण डोक्यात शब्द न शब्द आहे. ते सर्व एका ठिकाणी येत असतात. आणि सर्व जगातले पंडित एका ठिकाणी येतात, बौद्ध पंडित. आणि सर्व जगातलं भगवंताचं त्रिपिटक एका ठिकाणी आणलं जाते आणि त्याची त्या ठिकाणी तपासणी होते. त्या ठिकाणी तपासणी होते. शब्द बदलला का, भगवंताने सांगितलेलं तत्वज्ञान त्याचा अर्थ बदलला का, याची खात्री करून घेतल्या जाते. व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला, पडताळणी. फक्त बौद्ध धम्मामध्येच आहे, इतर कुठेच नाही, इतर कुठेच नाही. अशा आतापर्यंत संगीत्या किती झाल्या, किती झाल्या?